नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी A to Z मराठी व्याकरण ही सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करत आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे, तर ही सिरीज पूर्ण पहा। त्याचबरोबर जर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। तर आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। आजच्या टॉपिकमध्ये आपण मराठी व्याकरणातील प्रयोग या विषयावरील किंवा या मुद्द्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे। तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द कोणता? मित्रांनो, वाक्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? क्रिया। म्हणजेच काय, त्या वाक्यामध्ये जो क्रियावाचक शब्द आहे तो सर्वात महत्त्वाचा कोणता असतोय? क्रियापद। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द क्रियापद। ठीक आहे। दुसरा प्रश्न पहा, वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून त्याला नारा असा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारला? तर येणारे उत्तर म्हणजे टिंब होय। आता या ठिकाणी पहा, वाक्यातील जे क्रियापद आहे त्याच्यातील मूळ धातू शोधायचा आणि त्याला नारा हा प्रत्यय लावायचा आणि पुढे कोण प्रश्न विचारायचा। येणार उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी करून पाहूया। या ठिकाणी धातू समजा कर आहे, कर ह्या धातूला नारा हा प्रत्यय लावला, काय होणार आहे? करणारा कोण। मग या ठिकाणी करणारा कोण? कर्ता। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1। क्रिया कोणावर घडते? कर्मावर। क्रिया कोण करतो? कर्ता करतो। ठीक आहे, क्रिया करणारा कर्ता। पुढे पहा, तिसरा प्रश्न, वाक्यातील क्रिया ज्या शब्दावर घडते त्याला वाक्यातील टिंब म्हणतात। मित्रांनो, काय पाहिलं आपण? वाक्यामध्ये जी क्रिया होते ती क्रिया कशाने दाखवतात? क्रियापदाने दाखवतात। ती क्रिया कोण करतं? कर्ता करतो। आणि ती क्रिया कोणावर घडते? कर्मावर घडते। म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। पुढे पहा, चौथा प्रश्न, वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला टिंब म्हणतात। काय म्हणतात? वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला म्हणतात प्रयोग। म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। आता या ठिकाणी पहा, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती? हा आहे 5वा प्रश्न। किती प्रकार आहेत प्रयोगाचे? मुख्य 3 आहेत। कोणते कोणते? कर्तरी, कर्मणी आणि भावे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। पुढे पहा, 6वा प्रश्न, ज्या ठिकाणी क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं तेव्हा त्या ठिकाणी त्यास टिंब प्रयोग म्हणतात। या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं तेव्हा त्या ठिकाणी त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात। ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। काय लक्षात ठेवायचं? कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे। म्हणजे पर्याय 1 बरोबर आहे। ठीक आहे। पुढे पहा, 7वा प्रश्न, तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा। या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? गातो। ठीक आहे, कर्ता कोण? तो आणि कर्म कोणतं? गाणे। आणि आपण काय पाहिलं होतं? जर वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं तर त्या ठिकाणी कर्तरी, कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं तर त्या ठिकाणी कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग। ठीक आहे। मग या ठिकाणी पहा, वाक्यामध्ये कर्ता कोण? तो, कर्म कोणतं? गाणे आणि क्रियापद कोणतं? गातो। मग या ठिकाणी काय करूया आपण? कर्त्याचं लिंग बदलूया, तोचं काय करूया? ती करूया। तो गाणे गातो, ती गाणे गाते। मग काय होतं? गातोचं गाते होतं जेव्हा आपण कर्त्याचं लिंग बदलतो। म्हणजे या ठिकाणी काय होतंय? क्रियापदाचं जे रूप आहे ते कर्त्याच्या लिंगानुसार बदलतंय। म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे। ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। पुढे पहा, 8वा प्रश्न, कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी टिंब विभक्तीमध्ये असतो। लक्षात ठेवायचं आहे, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असणार आहे। ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, जे कर्म असणार आहे ते कशामध्ये असणार आहे? कर्म हे प्रथमामध्ये किंवा द्वितीयामध्ये असणार। ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 9, राधिका केर काढते या वाक्यातील प्रयोग ओळखा। क्रियापद कोणता आहे? काढते, कर्म केर आणि कर्ता राधिका। मग काय करूया आपण?
कर्त्याचं लिंग बदलूया, राधिकाचं काय करूया, अक्षय करूया. राधिका केर काढते, अक्षय केर काढतो. मग काय होतंय, कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलते म्हणून कर्तरी प्रयोग. परंतु या वाक्यामध्ये पहा, वाक्यामध्ये कर्म आहे की नाही यावरून कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. जर त्यामध्ये कर्म असेल तर सकर्मक कर्तरी आणि कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी. मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये केर हे कर्म आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, या वाक्यामध्ये जो कर्तरी प्रयोग आहे तो कसा आहे, सकर्मक कर्तरी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. कर्म नसतं तर अकर्मक कर्तरी. आणि मित्रांनो, सकर्मक किंवा अकर्मक कर्मणी अशी कोणतीही गोष्ट नसते, कारण ज्या वाक्यामध्ये कर्म आहे तेच वाक्य कर्मणी असू शकतं. ठीक आहे. पुढे पहा 10वा प्रश्न, ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते त्या वाक्यात टिंब प्रयोग असतो. या ठिकाणी पाहायचं, ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप आहे ते कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11, मुलाने आंबा खाल्ला या वाक्यात कोणता प्रयोग आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, या वाक्यामध्ये खाल्ला हे काय, क्रियापद आहे, मुलाने हे कर्ता आहे आणि आंबा हे कर्म आहे. मग काय पाहतोय आपण, या वाक्यामध्ये मुलाने या कर्त्याचं रूप बदलूया, मुलीने आंबा खाल्ला. खाल्ला हे रूप बदललं का, नाही बदललं, म्हणजे या ठिकाणी कर्तरी नाही. मग काय करूया, आंबाचं अनेक वचन करूया, आंबा खाल्ला, आंबे खाल्ले. म्हणजे काय होतंय, या ठिकाणी कर्माचं वचन बदलल्यानंतर काय झालं, क्रियापदाचं रूप बदलतं म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, कर्मणी प्रयोग. काय पाहिलं आपण, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. पुढे पहा 12वा प्रश्न, कर्मणी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो. मित्रांनो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता आहे तो तृतीयेमध्ये, चतुर्थीमध्ये किंवा सविकरणी तृतीयेमध्ये किंवा शब्दयोगी अव्ययामध्ये असतो. म्हणजे आपलं उत्तर काय, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमामध्ये असते तर कर्ता हा तृतीया, चतुर्थी किंवा सविकरणी तृतीया तसेच शब्दयोगी अव्ययामध्ये असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरील सर्वमध्ये असतो. ठीक आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म कशामध्ये असतं, प्रथमामध्ये असतं. ठीक आहे. पुढे पहा 13वा प्रश्न, कर्मणी प्रयोगाचे टिंब उपप्रकार आहेत. मित्रांनो, कर्मणी प्रयोगाचे त्याच्या वापरानुसार 5 उपप्रकार पडतात. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. कोणते कोणते, तर या ठिकाणी पहा, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, दुसरा शक्य कर्मणी प्रयोग, तिसरा प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग, चौथा समापन कर्मणी प्रयोग आणि 5वा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. ठीक आहे. असे एकूण 5 प्रकार पडतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14, जेव्हा कर्मणी प्रयोगात कर्ता मुख्य असतो आणि तृतीयांत असतो तेव्हा त्यास टिंब कर्मणी प्रयोग म्हणतात. आता या ठिकाणी पहा, प्रयोग तर कर्मणी आहे परंतु त्या ठिकाणी जर कर्त्याचं प्राबल्य असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे असं म्हणायचं. कारण या ठिकाणी काय होतं, कर्ता हा प्रधान असतो तरी देखील ते वाक्य कसं असतं, कर्मणी प्रयोगामध्ये असतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 प्रधान कर्तृक कर्मणी आपलं उत्तर आहे. ठीक आहे.
जर याचं उदाहरण पाहायला गेलं तर काय म्हणता येईल, तर तिने गाणे म्हटले. यामध्ये काय होतंय, कर्ता कोण, ती, त्याला ने हा तृतीयेचा प्रत्यय लागला आणि कर्म आहे ते गाणे हे कशामध्ये आहे, प्रथमेमध्ये आहे. म्हणजे काय, या ठिकाणी प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग आहे. काय लक्षात ठेवायचं, तेव्हा कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता प्रधान असतो किंवा मुख्य असतो, त्यासोबतच तो तृतीयेमध्ये असून कर्म हे प्रथमा किंवा अप्रत्यय द्वितीयेमध्ये असतो, तेव्हा त्या ठिकाणी प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असतो. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. तिने गाणे म्हटले या वाक्यात कोणता प्रयोग आहे. या ठिकाणी पहा, आपण आता वर पाहिलं, काय पाहिलं की जेव्हा क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलतं तेव्हा त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. त्याचबरोबर जेव्हा कर्मणी प्रयोग असतो आणि त्यावेळी कर्ता हा प्रधान असून तो तृतीयेमध्ये असतो, त्यावेळी काय म्हणायचं, त्या ठिकाणी प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग आहे असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 4 प्रधान कर्तृ कर्मणी. का बरं, कारण या ठिकाणी ती हा कर्ता आहे आणि त्याला ने हा तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे, तसेच तो काय आहे, कर्मणी वाक्यातील प्रधान कर्ता आहे, म्हणून या ठिकाणी प्रधान कर्तृ कर्मणी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. मला हा डोंगर चढवतो प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, मला डोंगर चढवतो, मला डोंगर चढवतात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर अनेक वचन केलं कर्माचं तर काय होतं, क्रियापदाचं रूप बदलतं. म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग. परंतु कोणत्या प्रकारचा, तर या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये चढवतो हे काय आलेलं आहे, तर शक्य क्रियापद आलेलं आहे. आणि म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणणार, या वाक्यामध्ये शक्य क्रियापद आल्यामुळे या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे, शक्य कर्मणी प्रयोग. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. काय पाहिलं आपण, क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलतं म्हणजे कर्मणी प्रयोग, त्यासोबतच त्या वाक्यामध्ये शक्य क्रियापद आलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. पुराण कर्मणी प्रयोगात खालीलपैकी कोणते क्रियापद असू शकते. मित्रांनो, पुराण कर्मणी प्रयोगात करी जे, बोली जेले, देई जे आणि जे यासारखी क्रियापदं असतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 4 वरील सर्व. ज्या ठिकाणी या प्रकारची रचना असेल, क्रियापदातील धातूला जे जोडला असेल, तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. पुढे पहा 18वा प्रश्न. जेव्हा एखाद्या वाक्यात क्रियापदाने क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी टिंबटिंब प्रयोग असतो. आता या ठिकाणी पहा, जेव्हा कर्मणी प्रयोगामध्ये क्रिया पूर्ण झाली असं क्रियापद सांगत असतो, त्या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोग असतो. पूर्ण होणे म्हणजे काय, समापन होणे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 3 समापन कर्मणी. क्रिया पूर्ण झाल्याचा बोध झाला तर समापन कर्मणी. ठीक आहे. पुढे पहा 19वा प्रश्न. त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील प्रयोग प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये गोष्ट हे काय, कर्म, लिहून झाली हे काय, संयुक्त क्रियापद. मग काय करूया आपण, गोष्ट या शब्दाचं वचन बदलूया, गोष्टचं गोष्टी करूया. गोष्ट लिहून झाली, गोष्टी लिहून झाल्या. म्हणजे काय, क्रियापदाचं रूप आहे ते कर्माच्या वचनानुसार बदललं म्हणजेच काय, कर्मणी प्रयोग. परंतु या ठिकाणी काय होते, आणि तर या ठिकाणी वाक्यामध्ये जी क्रिया आहे ती काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. म्हणजेच क्रियेचं समापन झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग असेल, समापन कर्मणी. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पुढे पहा 20वा प्रश्न. जेव्हा एखाद्या वाक्याची रचना इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी असते तेव्हा त्या ठिकाणी टिंबटिंब प्रयोग असतो. या ठिकाणी पाहायचं आहे, इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसला काय म्हणतात, कर्मकर्तरी प्रयोग म्हणतात. त्याचबरोबर मराठीमध्ये कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. यामध्ये काय होतं, तर वाक्याची रचना आहे ती इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी असते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. नवीन कर्मणी प्रयोगात कर्त्याला मुख्यतः टिंबटिंब हे शब्दयोगी अव्यय जोडलेले असते. मित्रांनो, नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्मकर्तरी प्रयोग म्हणजेच काय, इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना ज्यामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 कडून हा शब्दयोगी अव्यय जोडलेला असतो. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, तर पोलिसांनी चोराला पकडले हे काय झालं, भावे प्रयोग. परंतु जेव्हा आपण म्हटलं
चोर पोलिसांकडून पकडला गेला म्हणजे काय, इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना झाली, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. पुढे पहा 22वा प्रश्न, जेव्हा वाक्यातील क्रियापद, कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत नाहीत तेव्हा टिंबटिंब प्रयोग असतो. लक्षात ठेवायचं, कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23, भावे प्रयोगात कर्ता हा टिंबटिंब विभक्तीमध्ये असतो. या ठिकाणी पाहायचं आहे, भावे प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीया किंवा चतुर्थीमध्ये असू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 2 व 3. ठीक आहे. पुढे पहा 24वा प्रश्न, तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. या ठिकाणी पहा, क्रियेचा जो मूळ भाव आहे तो काय करतोय, कर्त्याचं काम करतोय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं, जेव्हा वाक्यातील मूळ भाव कर्त्याचं कार्य करत असेल तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, त्या ठिकाणी भाव व कर्तरी प्रयोग आहे असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. काय लक्षात ठेवायचं, भाव कर्तरी म्हणजे वाक्यातील मुख्य भाव हा कर्त्याचं काम करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, तू मला पुस्तक दिलेस प्रयोग ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, प्रयोगाचा आणखी एक प्रकार आहे संकर प्रयोग, ज्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी एकत्र येतात किंवा कर्तरी आणि भावे एकत्र येतो किंवा कर्मणी आणि भावे एकत्र येतो, असे 3 प्रकार पडतात. मग या ठिकाणी काय होते पहा, कर्म कोणता आहे, पुस्तक. ठीक आहे, कर्ता कोण, तू, आणि क्रियापद दिलेस. आता या ठिकाणी पहा, पुस्तकचं पुस्तके करूया म्हणजे कर्माचं वचन बदलूया. काय होतंय, तू मला पुस्तक दिलेस, तू मला पुस्तके दिलीस असं होतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दिलेसचं दिलीस होतं म्हणजे कर्मणी प्रयोग. परंतु पुन्हा एकदा पहा, कर्त्याचं काय करूया, रूप बदलूया. तू मला पुस्तक दिलेस, तुम्ही मला पुस्तके दिली. मग काय होतंय, कर्त्याचं रूप जरी बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदलते, म्हणजे ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलतं त्या ठिकाणी काय म्हणायचं, कर्तृ कर्म संकर प्रयोग असं म्हणायचं. ठीक आहे, कारण या ठिकाणी कर्तरी आणि कर्मणी एकत्र आलेले आहेत, त्यांचा संकर झालेला आहे. ठीक आहे, म्हणून कर्तृ कर्म संकर प्रयोग पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26, तू घरी जायचे होतेस या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी मूळ वाक्य काय असतं, तू घरी जायचे होते. या ठिकाणी होते हे क्रियापद कर्ता किंवा कर्म यानुसार बदलत नाही म्हणजे भावे प्रयोग. ठीक आहे, तरी देखील जर आपण होतेस म्हणतोय तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर तू घरी जायचे होतेस आणि तुम्ही घरी जायचे होते. या ठिकाणी जर कर्त्याचं अनेक वचन केलं तर क्रियापदाचं रूप बदलतं, परंतु जर फक्त होते म्हटलं तर क्रियापदाचं रूप आहे ते कर्ता किंवा कर्म दोन्हीनुसार बदलत नाही, म्हणजे या वाक्यामध्ये कर्तरी आणि भावे दोन्ही प्रयोग आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी काय म्हणायचं, मग ज्या ठिकाणी कर्तरी आणि कर्मणी दोन्ही एकत्र येतात त्या ठिकाणी कर्तृकर्म, ज्या ठिकाणी कर्तरी आणि भावे एकत्र येतील त्या ठिकाणी कर्तृभाव संकर प्रयोग. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 कर्तृभाव संकर प्रयोग आहे, कारण या ठिकाणी कर्तरी आणि भावे प्रयोग दोन्ही एकत्र आलेले आहेत. पुढे पहा 27वा प्रश्न, वडिलांनी अक्षयला शाळेत घातला प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, वडिलांनी अक्षयला शाळेत घातले असं म्हटलं तर काय होतं, वडील हे काय, कर्ता, अक्षय कर्म आणि शाळेत देखील कर्म आणि घातले हे काय, क्रियापद. मग काय होतं, वडिलांनी अक्षयला शाळेत घातले आणि वडिलांनी गौरीला शाळेत घातले. या ठिकाणी घातले हे क्रियापद बदलतं का, नाही बदलत, म्हणजे या ठिकाणी कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणून काय, भावे प्रयोग. परंतु काय म्हटलं आपण, जर क्रियापदाचं रूपच बदललं, वडिलांनी अक्षयला शाळेत घातला. ठीक आहे, तर काय होतं, वडिलांनी अक्षयला शाळेत घातला आणि वडिलांनी गौरीला शाळेत घातली असं होतं, म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं. घातला लिहिलं तर क्रियापदाचं रूप बदलतं आणि घातले असं लिहिलं तर क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये
कर्मणी प्रयोग देखील आहे आणि भावे प्रयोग देखील आहे, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, कर्मणी आणि भावे एकत्र येतील तेव्हा कर्मभाव संकर प्रयोग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28, कर्मणी प्रयोगाची खूण ओळखा. पहिलं विधान पहा, कर्म नेहमीच प्रथमात म्हणजेच अप्रत्यय द्वितीयेत असते. मित्रांनो बरोबर आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमामध्ये किंवा अप्रत्यय द्वितीयामध्ये असतं. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर. ब पहा, कर्ता नेहमीच प्रथमात असतो. मित्रांनो कर्म प्रथमात असते तर कर्ता हा कशामध्ये असतो, तृतीया, चतुर्थी, सविकरणी तृतीया किंवा शब्दयोगी अव्ययामध्ये असतो, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. कर्ता हा प्रथमामध्ये नसतो. क पहा, या प्रयोगातील क्रियापद सकर्मक किंवा अकर्मक हवे. मित्रांनो कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक किंवा अकर्मक असतं, परंतु कर्मणी प्रयोगामध्ये कर्म आवश्यक आहे, म्हणून त्या ठिकाणी सकर्मक किंवा अकर्मक असे प्रकार पडत नाहीत, म्हणजे क विधान देखील चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय, फक्त विधान अ योग्य आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29, कर्ता टिंबटिंब असताना संकर प्रयोग होत नाही. या ठिकाणी पाहायचं आहे, जर कर्ता आपण मी म्हटलो, मी घरी जायला हवे होते असं म्हटलं तर संकर प्रयोग होत नाही, परंतु जर आपण म्हटलं की तू घरी जायला हवे होते तर या ठिकाणी काय होणार आहे, तू घरी जायला हवे होतेस असा त्याचा संकर प्रयोग होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी कर्ता जर द्वितीय पुरुषी किंवा तृतीय पुरुषी असेल तर त्या ठिकाणी संकर प्रयोग होतो, परंतु जर प्रथम पुरुषी असेल तर त्या ठिकाणी संकर प्रयोग होत नाही. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. मी घरी जायला हवे होते, आम्ही घरी जायला हवे होते, या ठिकाणी काय होतंय, भावे प्रयोग होतो. ठीक आहे. कर्ता प्रथम पुरुषी असेल तर भावे प्रयोग होणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 30, भावे प्रयोगातील क्रियापद नेहमी टिंबटिंब असते. मित्रांनो भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असतं, त्यासोबतच ते नेहमी एकवचनामध्ये किंवा अनेक वचनामध्ये येतं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, वरीलपैकी दोन्ही बरोबर. भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी किंवा अनेकवचनी असतं. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 31, अकर्तृक भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. मित्रांनो अकर्तृक भावे प्रयोग म्हणजेच भावकर्तरी प्रयोग, ज्यामध्ये कर्ता नसतो तर वाक्यातील जो मूळ भाव आहे तो काय करतो, कर्त्याचं कार्य करतो. ठीक आहे. त्या ठिकाणी अकर्तृक भावे किंवा भावकर्तरी प्रयोग असतो. मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते, या ठिकाणी कर्ता आहे का, नाहीये, परंतु 6 हा शब्द काय करतोय तर कर्त्याचं काम करतोय, वाजायचं काम करतोय, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, या ठिकाणी वाक्यातील मूळ भाव आहे तो कर्त्याचं काम करतं, म्हणून या ठिकाणी भावकर्तरी तसेच अकर्तृक भावे प्रयोग आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, यामध्ये काय, शिक्षकांनी शिकवावे, शिक्षिकेने शिकवावे, विद्यार्थ्यांना शिकवावे, विद्यार्थ्याला शिकवावे, म्हणजे काय, दोन्हीनुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणून भावे प्रयोग. त्याला आता बसवते शक्य कर्मणी प्रयोग, कारण या ठिकाणी शक्य क्रियापद आलेलं आहे. आणि जो जो कीजे परमार्थ लाहो, यामध्ये काय होतंय तर या ठिकाणी कीजे म्हणजेच धातूला जे हा प्रत्यय लागलेला शब्द आलेला आहे, त्या ठिकाणी काय म्हणायचं, पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग म्हणायचं. ठीक आहे. पुढे पहा 32वा प्रश्न, सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा.
सर्वांना समज दिली जाईल, सर्वांना समज दिल्या जातील. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, समजचं अनेक वचन केलं तर काय होतं, क्रियापदाचं रूप बदलतं. म्हणजेच कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते म्हणून कर्मणी प्रयोग. तर त्यासोबतच या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असणार आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. पुढे पहा 33वा प्रश्न. विद्यापीठ प्रसिद्ध आहे या वाक्याचा प्रयोग ओळखा. मित्रांनो, विद्यापीठ प्रसिद्ध आहे या वाक्यामध्ये कर्ता कोण, विद्यापीठ, आणि कर्म आहे का, नाही, आणि आहे हे क्रियापद. मग या ठिकाणी काय पाहायचं, विद्यापीठ प्रसिद्ध आहे, विद्यापीठे प्रसिद्ध आहेत. म्हणजे या ठिकाणी कर्त्याचं वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप बदलतं. म्हणजे काय, कर्तरी प्रयोग. परंतु या वाक्यामध्ये कर्म आलेलं नसल्यामुळे अकर्मक कर्तरी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यामध्ये कर्म असेल तर सकर्मक कर्तरी आणि कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी, प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. या ठिकाणी सर्वांनी कर्ता, भक्ती कर्म, करावी क्रियापद. मग या ठिकाणी पहा, भक्ती करावी, नमन करावे. जेव्हा आपण भक्ती या शब्दाचं लिंग बदलणार आहे त्यावेळी काय होणार आहे, करावीचं करावे किंवा करावा असं होणार आहे. मग या ठिकाणी काय होतं, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं म्हणून कर्मणी प्रयोग. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 35. खालील विधानांपैकी योग्य विधान ओळखा. भावे प्रयोगात क्रियापद कधीकधी विद्यार्थी असते. बरोबर आहे, भावे प्रयोगामध्ये क्रियापद कधीकधी विद्यार्थी असते. त्याचबरोबर अकर्मक शक्यार्थ क्रियापदांचा नेहमी भावे प्रयोग होतो. मित्रांनो, बरोबर आहे, अकर्मक शक्यार्थ क्रियापदांचा नेहमी भावे प्रयोग होतो. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा 36वा प्रश्न. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. तू मला पुस्तक दिलेस, मी त्याला मुंबईस धाडला, तू मला कळवायचे होतेस. या ठिकाणी पहा, तू मला पुस्तक दिलेस, तू मला पुस्तके दिलीस. ठीक आहे, कर्मणी आहे. त्यासोबतच तू दिलेस आणि तुम्ही दिले. ठीक आहे, म्हणजे काय होतंय, तर कर्तरी पण आहे आणि कर्मणी पण आहे. म्हणजे या ठिकाणी कर्तृ कर्म. ठीक आहे, मी त्याला मुंबईस धाडला, मी तिला मुंबईस धाडली. काय होतंय, तर कर्मणी आहे. ठीक आहे. त्यासोबतच जर धाडले असं असतं तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असता. म्हणजे या ठिकाणी मी त्याला मुंबईस धाडले, मी तिला मुंबईस धाडले. म्हणजे या ठिकाणी कर्मणी पण आहे आणि भावे पण आहे. म्हणजे काय, कर्मभाव. या ठिकाणी कर्तृकर्म, या ठिकाणी कर्मभाव. आणि तुम्हाला कळवायचे होतेस मध्ये तुम्ही कळवायचे होते कर्तरी प्रयोग. आणि जर आपण स काढून टाकला तर भावे प्रयोग. म्हणजे या ठिकाणी कर्तृभाव. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पहिल्याला कर्तृकर्म, दुसऱ्याला कर्मभाव आणि तिसऱ्याला कर्तृभाव. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर कर्तृकर्म, कर्मभाव, कर्तृभाव. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37. ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला टिंबटिंब प्रयोग म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या वापराने समाप्तीचा अर्थ सूचित होतो त्या ठिकाणी काय म्हणायचं, वाक्यामध्ये क्रियेचं समापन झालं असं म्हणायचं. म्हणजेच काय, समापन कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 समापन कर्मणी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 38. तुम्ही आता यावे या विधानाचा प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, तुम्ही हे काय, कर्ता, आणि यावे हे काय, क्रियापद. या वाक्यामध्ये कर्म नाही. ठीक आहे. तुम्ही यावे, त्यांनी यावे, तिने यावे, त्याने यावे. म्हणजे काय होतंय, तर या ठिकाणी क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्यानुसार बदलत नाही आणि या वाक्यामध्ये कर्म आलेलंच नाही. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, भावे प्रयोग. आणि कर्म नसताना काय म्हणायचं, अकर्मक भावे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. कर्म असेल तर सकर्मक, कर्म नसेल तर अकर्मक. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 39. भावे प्रयोगात टिंबटिंब हा धातुरूपेश असतो. मित्रांनो लक्षात ठेवायचं, धातुरूपेश कोण असतो, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता धातुरूपेश असतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म धातुरूपेश असतं, आणि भावे प्रयोगामध्ये कोणीही धातुरूपेश नसतं. म्हणजे पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. भावे प्रयोगात कोणीही धातुरूपेश नसतं. कर्तरीमध्ये कर्ता आणि कर्मणीमध्ये कर्म ही धातुरूपेश असतात. ठीक आहे.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 40, अयोग्य जोडी ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग. प्राध्यापिका मुलांना शिकवतात. या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये शिकवतात हे क्रियापद, मुलांना हे कर्म आणि प्राध्यापिका हे काय तर कर्ता. मग या ठिकाणी प्राध्यापिकेचं काय करूया आपण, एकच प्राध्यापिका मुलांना शिकवते असं म्हणूया. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, शिकवताचं शिकवते होतं, म्हणजे या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं आणि या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. पहिली जोडी बरोबर. दुसरी जोडी पहा, प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग, त्याचे वृत्तपत्र वाचून झाले. मित्रांनो या ठिकाणी पहा वाचून झाले म्हणजे काय, समापन झाले. या ठिकाणी काय असणार आहे, समापन कर्मणी, परंतु काय दिलेलं आहे, प्रधान कर्तृ कर्मणी, म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे, म्हणजे दुसरी जोडी अयोग्य आहे. पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. अकर्मक भावे प्रयोग. या ठिकाणी भावे प्रयोग आहे आणि या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून अकर्मक भावे. तसेच पुराण कर्मणी प्रयोग, ज्या ठिकाणी क्रियापदाला जे हा प्रत्यय असतो त्या ठिकाणी काय म्हणायचं, पुराण कर्मणी प्रयोग. करी जे, देई जे, जाणी जे, बोली जे, हे काय पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे मराठी व्याकरणाचे प्रयोग या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला या प्रश्नांची माहिती व्यवस्थित समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच या व्हिडिओमधील कोणत्याही प्रश्नाबद्दल कोणतीही समस्या असेल, कोणतीही शंका असेल तर काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲडमिनची कॉन्टॅक्ट लिंक दिलेली आहे. तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर समजलं नसेल किंवा जी माहिती पूर्णपणे समजली नसेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ॲडमिनला तो स्क्रीनशॉट त्या लिंकवरून पाठवायचा. तुम्हाला ॲडमिन त्याबद्दल पूर्ण माहिती देईल. ठीक आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच आपले अभिप्राय कमेंट करून सांगा. तसेच त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर येणारे अपडेट्स आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.